नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण संतुलित कसे करायचे याबद्दल चर्चा करणार आहोत। तर बघा, रासायनिक समीकरण संतुलित करणे ही एक रसायनशास्त्रातील अशी संकल्पना आहे की जी बहुधा लोकांना गोंधळात टाकते। पण मला असे वाटते की आपण काळजीपूर्वक व योग्य पद्धतीने रासायनिक समीकरण संतुलित कसे करायचे याची कला आत्मसात केली तर आपल्यासाठी ते अवघड राहणार नाही। तर मग सर्वप्रथम तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की रासायनिक समीकरण म्हणजे काय? तर बघा, आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात। म्हणजेच जर एखाद्या अभिक्रियेचा विचार केला तर त्या अभिक्रियेमध्ये भाग घेणारी अभिक्रियाकारके कोणती व त्यातून तयार होणारी उत्पादिते कोणती हे या समीकरणांवरून कळते। तर बघा, या ठिकाणी मी एक रासायनिक समीकरण लिहिलेले आहे की जे एक अभिक्रिया दर्शवत आहे। यामध्ये डाव्या बाजूला ॲल्युमिनियमचा एक अणू व ऑक्सिजनचा एक रेणू यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम ऑक्साईडचा एक रेणू तयार होतो। तसेच या ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या रेणूमध्ये ॲल्युमिनियमचे 2 अणू व ऑक्सिजनचे 3 अणू आहेत, बरोबर? तर एवढे आपल्याला या समीकरणावरून समजले। मग आता रासायनिक समीकरण संतुलित करणे म्हणजे काय, तसेच आपल्याला इथे कशाचे संतुलन करायचे आहे बरं? मग बघा, तुम्ही जर काळजीपूर्वक या समीकरणाकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या समीकरणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या समान नाही। जसे की या समीकरणाच्या डाव्या बाजूला बघा, इथे ॲल्युमिनियमचा एकच अणू आहे, पण समीकरणाच्या उजव्या बाजूला ॲल्युमिनियमचे 2 अणू आहेत। तसेच बघा, समीकरणाच्या डाव्या बाजूला ऑक्सिजनचे 2 अणू आहेत, पण उजव्या बाजूला पाहिले तर ऑक्सिजनचे 3 अणू आहेत। मग उजव्या बाजूला ॲल्युमिनियमचा जास्तीचा एक अणू व ऑक्सिजनचा जास्तीचा एक अणू कसे काय आले बरं? म्हणजेच मला म्हणायचे आहे की हे समीकरण संतुलित नाही। पण बघा, रासायनिक समीकरण हे संतुलित असावे लागते। म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजूत मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या समान असावी लागते आणि अशा समीकरणालाच आपण संतुलित समीकरण म्हणतो। मग आपण हे समीकरण संतुलित कसे करणार? मग बघा, जर उजव्या बाजूला ॲल्युमिनियमचे 2 अणू असतील तर या डाव्या बाजूला सुद्धा ॲल्युमिनियमचे 2 अणू असावे लागतील। मग या बाजूला 2 अणू आणण्यासाठी मी या ॲल्युमिनियमला 2 ने गुणले तर चालेल का? मग जर मी 2 ने गुणले तर मग आता या डाव्या बाजूला सुद्धा ॲल्युमिनियमचे 2 अणू झाले। अशा प्रकारे दोन्ही बाजूला ॲल्युमिनियमचे संतुलन झाले। पण तरीही अजून ऑक्सिजनच्या अणूचे संतुलन झाले नाही। बघा, डाव्या बाजूला 2 ऑक्सिजन आहेत तर उजव्या बाजूला 3 आहेत। मग मी या 2 अणूंचे 3 कसे करू शकतो बरं? मग बघा, मी जर या डाव्या बाजूच्या ऑक्सिजनच्या रेणूला 1.5 ने गुणले तर मग 1.5 गुणिले 2 बरोबर 3। म्हणजे आता या डाव्या बाजूला सुद्धा ऑक्सिजनचे 3 अणू आहेत आणि उजव्या बाजूला देखील ऑक्सिजनचे 3 अणू आहेत। तर मग ऑक्सिजनच्या अणूंचेही संतुलन झाले असे आपण म्हणू शकतो। पण लक्षात घ्या, आपण या पद्धतीत असे अपूर्णांक लिहू शकत नाही। आपल्याला पूर्णांक संख्येनेच गुणावे लागते। मग आपण काय करू शकतो बरं? तर मग आपण हे बीजगणिताप्रमाणे करू शकतो। आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूत एकाच संख्येने गुणू शकतो। मग जर आपल्याला डाव्या बाजूच्या या अपूर्णांक संख्येला पूर्णांक स्वरूपात रूपांतरित करायचे असेल तर दोन्ही बाजूत आपण 2 ने गुणूया। जर आपण 2 ने गुणले तर बघा काय होईल, ही संख्या 4 होईल, ही संख्या 3 होईल आणि या ठिकाणी 2 येतील। मग मी तुम्हाला दाखवतो ते प्रत्यक्षात कसे होईल। तर हे बघा, आपण 2 ने गुणल्यावर असे समीकरण आपल्याला मिळेल। त्यानंतर बघा, हे समीकरण जे आहे ते मी पुन्हा आधीच्या मूळ स्वरूपात लिहून घेतो, जेणेकरून आपल्याला संख्या भरायला सोपे जाईल। मग बघा, डाव्या बाजूला सर्वप्रथम या ठिकाणी 2 गुणिले 2 बरोबर 4, म्हणजेच इथे ॲल्युमिनियमचे 4 अणू झाले। त्यानंतर जर मी 2 गुणिले 1.5 केले तर 3 होतील। मग 3 इथे लिहिले, म्हणजेच इथे ऑक्सिजनचे 3 रेणू झाले। त्यानंतर उजव्या बाजूला बघा, इथे आपण 1 गृहीत धरला, त्याला 2 ने गुणले तर इथे 2 येईल। तर मग हे समीकरण आता अशा प्रकारे बनले। मग आता तुम्ही दोन्ही बाजूत मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या तपासू शकता।
तर व्हिडिओ थोडा वेळ थांबवा व तुम्ही स्वतः अणूंची संख्या तपासून बघा बरं. मग तुम्ही हे तपासले असेलच. तर बघा, डाव्या बाजूला आपल्याकडे 4 ॲल्युमिनियमचे अणू आहेत आणि उजव्या बाजूला किती आहेत? तर 2 गुणिले ॲल्युमिनियम ऑक्साईडमधील ॲल्युमिनियमचे 2 अणू, म्हणजेच या बाजूला सुद्धा ॲल्युमिनियमचे 4 अणू आहेत. तसेच आता डाव्या बाजूला ऑक्सिजनचे किती अणू आहेत? तर 3 गुणिले ऑक्सिजनच्या रेणूतील 2 अणू बरोबर 6. म्हणजेच आपल्याकडे आता डाव्या बाजूला ऑक्सिजनचे 6 अणू झाले आणि उजव्या बाजूला 2 गुणिले ॲल्युमिनियम ऑक्साईडमधील ऑक्सिजनचे 3 अणू बरोबर 6. म्हणजेच या बाजूला सुद्धा ऑक्सिजनचे 6 अणू झाले. मग आता बघा, दोन्ही बाजूत मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही समान झाली. म्हणजेच हे समीकरण आता संतुलित झाले आहे. तर अशा प्रकारे आपण रासायनिक समीकरण संतुलित केले. तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा व ही पद्धत नीट समजून घ्या. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.